सार्थ पंचदशी प्रकरण 12 ब्रह्मानंदे आत्मानंद। शिष्य, ह्या प्रकरणाच्या प्रथमाध्यायी तुष्णी स्थितीतील वासनानंद आणि सुषुप्ती ब्रह्मानंद ह्याखेरीज समाधीतील निजानंद जो सांगितला तो जाणण्यास केवळ योगी मात्र समर्थ आहेत, पण मूढास तो समजणे कठीण असल्यामुळे त्यांनी काय करावे? गुरु, केवळ अज्ञानी आहेत त्यांचे होईल तसे होवो। पूर्वजन्मी केलेल्या पुण्य पाप रूपी कर्म पाशात जन्म मरणाच्या फेऱ्यात पडेनात बापडे, त्याचवर दया करून उपयोग काय? शिष्य, सर्वांवर अनुग्रह करण्याचे काम ज्या अर्थी आपण पत्करले आहे त्या अर्थी असे म्हणून कसे चालेल? त्यांच्याही उद्धाराचा कोणचा तरी मार्ग सांगितलाच पाहिजे। गुरु, अरे, मूढ दोन प्रकारचे आहेत, एक जिज्ञासू म्हणजे ज्यास तत्वज्ञानाची इच्छा आहे तो, आणि दुसरा परांगमुख म्हणजे ज्यास ती इच्छा नसून केवळ परलोकाची मात्र इच्छा आहे तो। ह्यापैकी तू कोणचा घेतोस? परांगमुख जर म्हणशील तर त्याला आम्ही उपासना किंवा कर्म सांगून वाटेस लावतो, आणि जिज्ञासू असून जड बुद्धीचा असेल तर त्याला आत्मानंदाचे विवेचन करून मार्गास लाविले पाहिजे। शिष्य, ह्या आत्मानंदाचे विवेचन पूर्वी कोणी कोणी केले आहे काय? गुरु, होय तर याज्ञवल्क्य ऋषींनी आपल्या मैत्री नामक पत्नीस असा बोध केला आहे की, हे प्रिये, स्त्रीला पती जो आवडतो तो पतीच्या सुखाकरिता नव्हे तर तिच्या स्वतःच्या सुखाकरिता। ह्याच प्रमाणे पती, जाया, पुत्र, पशु, ब्राह्मण, क्षत्रिय लोक, देव, वेद आणि सृष्टीतील इतर सर्व पदार्थ मनुष्यास आपल्याच करिता प्रिय झाले आहेत। जेव्हा पतीविषयी स्त्रीला काम उत्पन्न होतो तेव्हा तिला तो अतिप्रिय होतो, आणि जेव्हा क्षुधा, अनुष्ठान आणि रोगादी ही करून तो युक्त असतो तेव्हा ती त्याला आवडत नाही। ह्यावरून तिची प्रीती स्वार्थाकरिता आहे, ती काही पतीकरिता नव्हे। तसेच उलट पक्षी पाहता पतीची स्त्रियेवरील प्रीती ही स्त्रियेकरिता नसून केवळ स्वतःकरिताच आहे। ह्याप्रमाणे परस्पर प्रीती करण्याची प्रेरणा स्वेच्छेनेच उत्पन्न होते। बाप मुलाचे जे इतके मुके घेतो ते काही मुलाकरिता नव्हे तर केवळ आपल्याकरिता आहेत। कारण मुलाकरिता जर म्हणावे तर दाढीचे केस त्याच्या कोमल अंगास टोचल्याने ते मूल रडत असताही हा धूम मुके घेतच असतो, तेव्हा अर्थातच मुलाकरिता नव्हेत हे उघड आहे। ही मनुष्याची गोष्ट झाली। आता द्रव्याविषयी तर बोलायलाच नको, कारण सोने रूपे बोलून चालून जड असल्यामुळे त्यात इच्छेचा संभवच नाही, म्हणून त्याच विषयीची मनुष्याची प्रीती केवळ स्वार्थाकरिताच आहे हे उघड आहे। तशीच जनावरांची गोष्ट, वाण्याची बैलावरील प्रीती जर बैलाकरिता म्हणावी तर त्याचवर बळजोरीने तो ओझे कसे लादेल? ह्याचकरिता तीही प्रीती स्वतःकरिता। जातीवर जी आमची प्रीती आहे तीही स्वार्थपरच। मी ब्राह्मण आहे म्हणून मी पूज्य आहे असा जो जातीविषयीचा संतोष तो मनुष्यासच होतो, तो जातीस होत नाही। तसेच मी क्षत्रिय आहे, मी राज्य करीतो असा राजाभिमानही मनुष्यालाच होतो, क्षत्रिय जातीला मुळीच नाही। हाच नियम बाकीचे वैश्य अधिक जातीला लागू आहे। हा सिद्धांत इतका खरा आहे की तो केवळ प्रपंचालाच लागतो असे नाही, परमार्थातही याने आपला अंमल तितकाच बसविला आहे। स्वर्गलोक, ब्रह्मलोक इत्यादी मला मिळावे अशी जी मनुष्याला इच्छा होते तीही केवळ स्वतःकरिताच आहे, त्या लोकाकरिता नाही। आपले पाप नष्ट व्हावे म्हणून ईश, विष्णू इत्यादी देवतांची लोक जी उपासना करीतात ती आपले पाप जावे म्हणून। निष्पापी जे देव त्यांना काय त्यांची जरूर आहे? तशीच वेदाध्ययनाची गोष्ट, ऋग्वेदादी 4 वेदांचे अध्ययन जे करीतात ते आपले व्रात्यत्व जावून ब्राह्मण्य
यावे म्हणून. वेदाला काही त्याची जरुरी नाही, मनुष्यांनाच आहे. तशीच पृथ्व्यादी पंचभूते ह्यावर जी मनुष्याची प्रीती आहे तीही आपल्याकरिताच. आपल्याला राहण्यास जागा पाहिजे म्हणून पृथ्वी प्रिय, तृषेकरिता पाणी, स्वयंपाकाकरिता अग्नी, शोषणाकरिता वायू आणि अवकाश मिळावा म्हणून आकाश. ह्याचप्रमाणे धनी आणि चाकर, राजा आणि प्रजा ह्यांचाही संबंध तसाच आहे. त्याची परस्परांविषयीची हितचिंता केवळ आपल्याकरिताच आहे, कोणाचा कोणावर उपकार नाही. अशी उदाहरणे व्यवहारात पुष्कळ आहेत. ह्यावरून मनुष्याने आत्म्यावरील जी स्वाभाविक प्रीती ती ओळखून दृढ करावी. शिष्य, आत्म्याविषयी अनिमित्त प्रीती जी आपण सांगितली ती कोणची म्हणून समजावी? जगामध्ये प्रीतीची 4 स्वरूपे राग, श्रद्धा, भक्ती आणि इच्छा अर्थात आवड आता दृष्टीस पडतात. राग हीच आपण सांगितलेली प्रीती म्हणावी तर ती केवळ स्त्री, पुत्र, धन इत्यादिकांच्या ठायी. श्रद्धा यज्ञ यागादी कर्माविषयीच आहे. भक्ती म्हणावी तर ती केवळ गुरुदेवतेविषयीच आणि इच्छा म्हणजे आवड म्हणावी तर ती केवळ अप्राप्य वस्तूविषयीच. तर तुम्ही सांगितलेली जी एकसारखी असणारी प्रीती ती ह्यापैकी कोणती? गुरु, तू ज्या 4 प्रकारच्या प्रीती सांगितल्यास त्यांना व्यभिचार घडतो तसा आमच्या आत्मप्रीतीस व्यभिचार मुळीच नाही. तर त्या प्रीतीचे स्वरूप तुला आता सांगतो. सर्वदा सुखावरच जडलेली अशी अंतःकरणाची सात्विक वृत्ती तीच आमची आत्मप्रीती. शिष्य, मग ती इच्छा म्हणावी, आत्मप्रीती कशी? गुरु, ती इच्छा होऊ शकत नाही, कारण इच्छा ही वस्तू प्राप्त होण्यापूर्वी मात्र असते. परंतु ह्या प्रीतीची गोष्ट तशी नाही. वस्तू प्राप्त होवो किंवा नष्ट होवो ती जशाची तशी असते. म्हणून ही आत्मप्रीतीच आहे, इच्छा नव्हे. शिष्य, अन्नपानादी पदार्थ सुखास साधनीभूत आहेत म्हणून ते प्रिय झालेले आहेत. यावरून असे अनुमान होते की ज्या ज्या म्हणून प्रिय वस्तू त्या त्या सुखाची साधने आहेत. आता आपण म्हणता की आत्मा प्रिय आहे, त्यावरून त्यालाही सुख साधनत्व आले. मग बाकीच्या अन्नपानादिकात व आत्म्यात भेद तो काय? गुरु, आत्मा हा अन्नपानादिकांप्रमाणे सुखसाधन म्हणता येत नाही, कारण अन्नपानादिकांपासून जसे निराळे एक सुख प्राप्त होण्याचे असते तसे आत्मरूप साधनाने सुख घेणारा कोण? शिष्य, आत्म्यापासून सुख आत्म्यानेच घ्यावे. गुरु, तसे मानल्यास एकाला कर्मता आणि कर्तृता येऊन विरोध होईल. शिष्य, वैषयिक सुखावरही तशीच प्रीती असते, तेव्हा तुमचा आत्मा आणि विषय सुख यात भेद काय? गुरु, भेद आहे, नाही कसा. विषय सुखावर प्रीती जरी असली तरी ती केवळ प्रीती होय, ती निरतिशय नव्हे, म्हणजे एकसारखी नसते. ती एका विषय सुखास सोडून दुसऱ्यावर जाते, म्हणून ती व्यभिचारिणी होय. तशी आत्मप्रीती नव्हे, ह्या प्रीतीस कधी व्यभिचारच नाही, म्हणून आत्मा अतिप्रिय आहे. ती जशी एका विषय सुखास सोडून दुसऱ्यावर जाते तशी ही आत्मप्रीती नव्हे, कारण आत्म्याचा त्यागही घडत नाही आणि ग्रहणही घडत नाही. तेव्हा त्या प्रीतीस व्यभिचार कसा येईल? शिष्य, ज्या वस्तूस त्याग आणि ग्रहण नाही ती तृणासारखी उपेक्षेस पात्र आहे, म्हणून तुमचा आत्माही तसा उपेक्ष म्हणजे तुच्छ झाला की? गुरु, तुच्छ कसा होईल? अरे, जो त्याग ग्रहणास विषय नाही तो उपेक्षेस तरी कसा विषय होईल? उपेक्षा करणारा आणि आत्मा ह्यामध्ये मुळी भेदच नाही, तेव्हा याची उपेक्षा कोण करणार? शिष्य, मनुष्याला रोगाने फार ग्रासले असता किंवा अतिसंताप आला असता त्यास मरणाची इच्छा झालेली जगात दृष्टीस पडते. यावरून आत्मा द्वेषामुळे त्याज्य आहे असे होते. गुरु,
होय, मरणाची इच्छा मनुष्यास होते, पण ती देहत्यागाची इच्छा. देह काही आत्मा नव्हे. देहाचा त्याग करणारा जो कोणी निराळा आहे तो आत्मा, आणि त्याविषयी काही त्याचा द्वेष नसतो. शिष्य: देहाविषयी तरी असतो ना? गुरु: देहाविषयी असे ना बापडा, तेने करून आमची सिद्धांतास काय हानी? ह्याकरिता सर्व पदार्थावरील प्रीती आत्मार्थच असल्यामुळे तो ज्याप्रमाणे पुत्रास्त व पुत्राचा मित्र झाल्यामुळे पुत्रच मित्रापेक्षा अधिक प्रिय असला पाहिजे, त्याप्रमाणे आत्मा ही सर्वांमध्ये प्रिय आहे हे सिद्ध झाले. शिष्य: युक्तीने तसे सिद्ध पण अनुभव कुठे तसा आहे? गुरु: अनुभवही तसाच आहे. मी सदा सर्वदा असावे, कधीच नष्ट होऊ नये, अशी आत्मप्रीती दर्शक इच्छा कोणाच बरे नाही. तस्मात अनुभवावरूनही सिद्ध झाले. शिष्य: ह्याप्रमाणे अनुभव, युक्ती आणि श्रुती या 3 प्रमाणांनी आत्म्यावरील अतिप्रीती सिद्ध केली. पण कित्येकांचे मत असे आहे की पुत्र भार्यादिकाकरिताच आपण आहो, ती काही आपणाकरिता नव्हेत. म्हणूनच तीच अतिप्रीतीस पात्र आहेत. व ह्याविषयी श्रुतीमध्येही प्रमाण आढळते. आत्मा वै पुत्र नामसी असे उपनिषदामध्ये पुत्राला मुख्यत्व दिले आहे. श्रुतीत असे म्हटले आहे की बाप आपल्या पुत्राला पुण्यकर्मानुष्ठानाकरिता आपल्या जागी प्रतिनिधी नेमून आपण जराग्रस्त होऊन कृतकृत्य बुद्धीने देह ठेवितो. याप्रमाणे पुत्राला मुख्यात्मत्व सिद्ध होते. म्हणून पित्याचा आत्मा जरी असला तरी अपुत्राला लोक नाही असे पुराणातच सांगितले आहे. ह्याकरिताच पित्याने ज्यास पुढील मंत्राचा उपदेश केला असा पुत्रच परलोकास साधन आहे असे पंडित म्हणतात. इतकेच नव्हे तर ऐहिक सुखास देखील पत्नीचीच गरज आहे. याविषयी श्रुतीप्रमाण असे आहे की हा मनुष्य लोक पुत्रानेच जिंकण्यास योग्य आहे. इतर कोणत्याही कर्माने तो जिंकता येत नाही. कारण निपुत्रिकास कितीही संपत्ती असली तरी तिथपासून त्यास सुख होत नाही. वर जो उपदेश म्हणून सांगितला तो मरणाच्या वेळी बाप मुलास करीतो तो असा: तूच ब्रह्म, तूच लोक आणि तूच यज्ञ. या सर्व श्रुतीमध्ये आत्म्यापेक्षा पुत्र भार्यादिकांनाच महत्व दिले आहे. इतकेच नव्हे तर पुत्राला ह्या रीतीने प्राधान्य जगात सर्व लोक देतात. आपण मेलो तरी बायका मुलांनी सुखाने राहावे म्हणून मनुष्य पैसा, जमीन इत्यादिकांची तजवीज होईल तितकी आपण स्वतः दुःख भोगूनही करीतो. ह्याकरिता पुत्राधिकच मुख्य आहेत असे ठरते. गुरु: तू म्हणतोस ते खरे आहे, परंतु एवढ्यावरूनच पुत्र दारापेक्षा आत्मा कमी प्रिय ठरतो असे समजू नको. कारण आत्म्याचे प्रकार 3 आहेत. एक गौण आत्मा, दुसरा मिथ्या आत्मा आणि तिसरा मुख्य आत्मा. हा देवदत्त सिंह आहे असे म्हणून आम्ही जेव्हा दोघांचे ऐक्य करीतो तेव्हा उभयतांमध्ये भेद असल्यामुळे ते ऐक्य खरे नव्हे, केवळ औपचारिक आहे. तसाच पुत्रात्माही गौणच समजला पाहिजे. साक्षी आणि पंचकोश ह्यात प्रत्यक्ष भेद असूनही तो भ्रमाने भासत नाही. स्थानूवर जसा चोराचा भ्रम व्हावा तसा कोशांवर आत्म्याचा भ्रम होतो. म्हणून प्रत्येक कोश मिथ्यात्मा समजावा आणि त्या सर्व कोशांचा जो साक्षी तोच मुख्यात्मा समजावा. कारण तेथे भेद मुळीच नाही व भासतही नाही. कारण भेद असण्यास व भासण्यास दुसरा कोणी एक प्रतियोगी पाहिजे. साक्षीस तसा प्रतियोगी कोणीच नाही. ह्याला मुख्यात्मा म्हणण्याचे कारण हेच की तो सर्वांचे ठायी आहे. या 3 आत्म्यांपैकी ज्या ज्या व्यवहारात जो जो आत्मा योग्य असेल त्या त्या व्यवहारात त्याला मुख्यत्व देऊन इतर गौण म्हणजे उपसर्जन असे समजावे. जेव्हा बाप मरण्यास टेकतो तेव्हा आपले घर, शेत इत्यादिकांचे रक्षण व्हावे म्हणून आपल्या बायका मुलांनाच त्या कामी योजितो. म्हणून त्यांनाच येथे आत्मत्व दिले पाहिजे. कारण साक्षी अविकारी असल्यामुळे मुख्यात्माचा येथे उपयोग नाही आणि देह मरणोन्मुख असल्यामुळे मिथ्यात्माही निरुपयोगी आहे.
ह्यास दृष्टांत अध्येता म्हणजे अध्ययन करणारा अग्नी आहे. ह्या वाक्यात खरा दहन करणारा अग्नी समजावायचं नव्हे, कारण अध्ययन करण्याचा गुण त्यामध्ये नाही. म्हणून अध्ययन करणारा शिष्यच असा या ठिकाणी अग्नी शब्दाचा अर्थ समजला पाहिजे. तसेच मी कृश झालो आहे, दुग्ध पिऊन मला लठ्ठ झाले पाहिजे, अशा व्यवहारात अन्न भक्षणाला योग्य अशा देहालाच आत्मत्व दिले पाहिजे. कारण तेथे पुत्राचा उपयोग नाही, म्हणून येथे मिथ्यात्म्यालाच प्राधान्य दिले पाहिजे. त्याचप्रमाणे तप करून स्वर्गास मी जाईन अशा इच्छेने जेव्हा मनुष्य तप करीतो, तेव्हा तेथे करता जो विज्ञानमय त्यालाच आत्मत्व दिले पाहिजे. देहास देता येत नाही, कारण तेव्हा तो शरीरास सुख देणारे सर्व भोग एकीकडे सारून कृच्छ्र चांद्रायणादी तपाचे अनुष्ठान करीतो. तसेच शमाधी साधनाने मला मुक्ती व्हावी असे जेव्हा मनुष्य इच्छितो, तेव्हा गुरुशास्त्राचे साह्याने त्यास ज्ञान होते. मग त्याला काहीच करण्याची इच्छा नसते. अशा प्रसंगी मुख्यात्म्यालाच प्राधान्य दिले पाहिजे. ब्राह्मणाने बृहस्पती सवे करून यज्ञ करावा, ह्या वाक्यावरून तो यज्ञ करण्याचा अधिकार ब्राह्मणालाच आहे. राजाने राजसूय यज्ञ करावा, ह्या वाक्यावरून तो यज्ञ करण्याचा क्षत्रियासच अधिकार आहे. आणि वैश्याने स्तोम नामक यज्ञ करावा, ह्या वाक्यात तो यज्ञ करण्यास वैश्यालाच अधिकार आहे. त्याप्रमाणे गौण, मिथ्या व मुख्य हे तीनही आत्मे त्या त्या उचित व्यवहारात प्रधान आहेत. ज्या ज्या व्यवहारी जो जो आत्मा प्रधान असेल, त्या त्या व्यवहारात त्या त्या आत्म्यावर अतिशय प्रीती असते. त्या वाचून त्याच्याकरिता जे दुसरे पदार्थ आहेत त्याचवर प्रीती मात्र असते, पण तितकी नसते. आणि त्या वाचून इतर पदार्थांवर प्रीतीही नसते आणि अतिप्रीतीही नसते. आता इतर पदार्थ म्हणून जे वर म्हटले त्याविषयी मनुष्याच्या मनाची वृत्ती दोन प्रकारची असते, एक उपेक्षा आणि दुसरी द्वेष वृत्ती. या वृत्ती भेदाने पदार्थही उपेक्ष आणि द्वेष असे दोन भेद झाले. मार्गावर पडलेले तृणाधिक हे उपेक्ष आहेत आणि व्याघ्र सर्पाधिक दुष्ट प्राणी द्वेष्य आहेत. ह्याप्रमाणे मनोवृत्तीचे प्रकार चार झाले: आत्मा, आत्मशेष, उपेक्ष आणि द्वेष्य. या चारीमध्ये अमुकच आत्मा, अमुकच त्याचा शेष, अमुकच उपेक्ष आणि अमुकच द्वेष्य असे म्हणता येत नाही. तर त्या त्या समयी त्या त्या कार्यापासून जशी जशी लाभहानी, त्या त्या कार्यापासून जशी जशी लाभहानी असेल त्या त्याप्रमाणे ते समजावायचे. येथे वाघाचेच उदाहरण घेतले म्हणजे झाले. वाघ समोर आपल्या अंगावर आला असताना तो द्वेष्य होतो, दूर डोंगरावर जात असता उपेक्ष होतो, आणि तोच पालन करणाऱ्या दरवेशाला लाभदायक असल्यामुळे प्रिय होतो. म्हणजे त्यास आत्मशेषता येते. या तिन्हीचे येथे लक्षण सांगितले असता समजण्यास बरे पडेल. कारण येथे व्यक्तीचा नेम नाही, ते लक्षण असे की पदार्थ अनुकूल असता प्रिय होतो, प्रतिकूल असता द्वेष्य होतो, आणि दोन्हीही नसेल तर तो उपेक्ष समजावा. यावरून असे झाले की आत्मा हा सर्वात प्रिय आणि त्याला उपकार करणारे पदार्थ त्याहून कमी प्रिय, आणि त्या वाचून बाकीच्या पदार्थात काही द्वेष्य आणि उपेक्ष अशी व्यवस्था याज्ञवल्क्यांनी केली आहे. ह्याप्रमाणे पुरुषविद ब्राह्मणातही आत्म्याचा अतिप्रियपणा वर्णिला आहे. तेथे असे म्हटले की सर्वांच्या अंतरी असणारा आत्मा पुत्र, वित्त व दुसऱ्या सर्व पदार्थांपेक्षा फार प्रिय आहे. आता श्रुतीस अनुसरून विचारदृष्टीने पाहिले असता सर्वांचा जो साक्षी तोच आत्मा ठरतो. येथे विचार म्हणजे हाच की पंचकोशांचा विवेक करून आपल्या आत दृष्टी घालावी. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांचे येणे जाणे ज्याला सहज समजते तोच स्वप्रकाश चिद्रूप आत्मा. या साक्षी वाचून बाकीचे प्राणापासून वित्तापर्यंत सर्व पदार्थ जितके जितके आत्म्याच्या जवळ जवळ असतील तितकी तितकी त्याविषयी अधिक अधिक प्रीती असलेली दृष्टीस पडते. जसे द्रव्यापेक्षा मनुष्यास पुत्र प्रिय आहे,
कारण पुत्राच्या जीवावरील धोका निवारण्यास द्रव्य खर्च करीतो. पुत्रापेक्षाही आपला देह प्रिय आहे, कारण स्वदेह रक्षणाकरिता पुत्रादिकाला दुसऱ्यास दिल्याची उदाहरणे पुष्कळ आहेत. तसेच इंद्रियांचा नाश होण्याचा प्रसंग आला म्हणजे मनुष्य देह पीडा देखील सहन करीतात. म्हणून देहापेक्षाही इंद्रिये प्रिय म्हटली पाहिजे. आणि प्राणावर संकट आले म्हणजे तो वाचविण्याकरिता नाक डोळे गेले तरी फारशी पर्वा करत नाही. म्हणून इंद्रियांपेक्षा प्राण प्रिय आहेत. ह्याप्रमाणे उत्तरोत्तर एकाहून एक अधिक प्रिय असल्याचा अनुभव आबाल वृद्धास आहे. आणि प्राणापेक्षाही आत्मा प्रिय आहे. हा अनुभव मात्र तत्ववेत्यासच आहे. ह्याप्रमाणे आत्मा अतिप्रिय आहे असे सिद्ध झाले. ह्याविषयी ज्ञानी आणि अज्ञानी ह्यामध्ये चाललेला वाद श्रुतीत सांगितला आहे. ह्यावरूनही आत्म्याचे प्रियतमत्व ठरते. तो वाद असा की साक्षी हा यावत दृश्य पदार्थांपेक्षा फार प्रिय आहे असे तत्ववेत्यांचे म्हणणे, आणि अज्ञानी असे म्हणतो की पुत्राधिकच प्रियतम आहेत आणि साक्षी हा केवळ त्यांचा भोक्ता आहे. आत्म्या वाचून दुसरे पदार्थ प्रिय आहेत असे म्हणणारा मनुष्य एक शिष्य तरी असला पाहिजे किंवा प्रतिवादी तरी असला पाहिजे. म्हणून त्याचवर तत्ववेत्याने दिलेले जे उत्तर ते शिष्या पक्षी बोधपर आणि प्रतिवादी पक्षी शापपर असे दोन प्रकारांनी घेतले पाहिजे. ते उत्तर असे की, अरे हे प्रिय प्रिय म्हणतोस, पण हे तुला रडवतील बरं. येथे आपण ज्याला प्रिय म्हणतो त्यामध्ये रडविण्याचा दोष आहे असे शिष्य विवेकाने समजतो आणि प्रतिवाद्याच्या वाटणीस शापच होतो. प्रिय म्हणण्यामध्ये रडविण्याचा दोष आहे असे जे म्हटले त्या दोषाचा तो असा विचार करीतो. उदाहरणार्थ पुत्रच घे म्हणजे झाले. हा पुत्र मनुष्यास जो इतका प्रिय झाला आहे तो जन्मास येण्यापूर्वीपासूनच मनुष्यास कसे रडवितो ते पहा. तो झाला नाही तरी आईबापास दुःख आहेच. बरे झाला तरी गर्भपाताची भीती. त्यातून सुटला तर प्रसवाचे दुःख. त्यातूनही सुटून उदराबाहेर आला तर ग्रहांची व रोगांची पीडा. व त्यातूनही सुटून मोठा झाला तर खुळा होण्याची चिंता. बरे शहाणा झाला, मुंज झाली तरी त्यास विद्या कशी येईल ही चिंता आहेच. कदाचित विद्याही चांगली झाली तर त्याचे लग्न कसे होईल ही चिंता. सुदैवी करून मुलगा चांगला मिळून लग्नही झाले तरी चिंता कोठे गेली. त्याला एखादे बाहेर छंदाचे व्यसन लागेल. बरे व्यसन नाही तर मुले फार होऊन त्याचे पोटाची पंचायत पडेल. त्यांचे पोटाची पंचायत पडेल. तीही कदाचित पंचायत गेली म्हणा. संतती, संपत्ती, विद्या, सद्गुण इत्यादी गोष्टी सर्व प्राप्त झाल्या तरी शेवटी त्याच्या मरणाविषयी काळजी आहेच. ह्याप्रमाणे आईबापांच्या दुःखास अंतच नाही. असा विचार करून पुत्राधिकांवरची प्रीती सोडून देऊन परमप्रीती काय ती आत्म्यावरच आहे असा निश्चय करून रात्रंदिवस आत्म्याचेच तो अनुसंधान करीतो. वर आम्ही म्हटले आहे की ही प्रीती तुला रडवील असा तत्ववेत्याने प्रतिवाद्यास शाप दिला तो असा की आग्रहाने किंवा तत्ववेत्यांशी द्वेष करून धरलेला पक्ष न सोडणाऱ्या प्रतिवादीला नरक प्राप्ती होईल व जन्मजन्मांतरी दुःख होईल असे सांगितले. खरेच आहे की ब्रह्मवेत्ता हा केवळ ब्रह्मच असल्यामुळे त्याला ईश्वरत्वही सहज चाले. तो शिष्यास किंवा प्रतिवाद्यास शाप किंवा आशीर्वाद रूपाने जे जे बोलेल ते खरेच होईल यात नवलते काय. जो पुरुष साक्षी, जो सर्वात उत्तम प्रिय असा आत्मा त्याचे अनुसंधान करीतो त्याला तो अतिप्रिय आहे आणि त्याला पुत्राधिकांप्रमाणे नाशही नाही. आत्मा परमप्रेमास्पद आहे म्हणून तो परमानंद रूपही आहे. सार्वभौमादी पदांपासून हिरण्यगर्भापर्यंत जसजशी प्रीतीची वृद्धी होते तसतशी सुखाचीही वृद्धी होते असे बृहदारण्यकात सांगितले आहे.
शिष्य, तुम्ही म्हणता की आनंद रूपता हा आत्म्याचा स्वभावच आहे, पण चैतन्य जसे त्याचा स्वभाव म्हणता येईल तसे सुख हा त्याचा स्वभावच म्हणता येत नाही. कारण तसे जर असते तर सर्व बुद्धी वृत्तीच्या ठायी चैतन्याप्रमाणे सुखाचीही व्याप्ती असती, पण तशी काही दृष्टीस पडत नाही. हे कसे? गुरु, याला तुला एक दृष्टांत देतो म्हणजे चांगले समजेल. दिव्याचा स्वभाव दोन प्रकारचा, एक उष्णता आणि दुसरा प्रकाश. परंतु सर्व घरात प्रकाशाची जशी व्याप्ती असते तशी उष्णतेची नसते. म्हणून काय तेथे उष्णता नाही म्हणता येईल काय? त्याप्रमाणे बुद्धिवृत्तीच्या ठायी चैतन्याचीच व्याप्ती असून कोठे कोठे सुखाची असते. शिष्य, चैतन्य आणि आनंद या दोन्हीचा अभेद आहे, तर चैतन्य प्रकाश करणारी जी ही वृत्ती तीच आनंदालाही व्यक्त करील. गुरु, तसा काही नियम नाही. कल्पना कर की ज्यामध्ये गंध, रूप, रस, स्पर्श असे चारीही गुण असलेला एक पदार्थ आहे. उदाहरणार्थ आंबाच का घेईनास. आता ह्या आंब्याचे ज्ञान होण्यास एकाच इंद्रियाने भागत नाही, तर त्याचा गंधाधिक प्रत्येक गुण समजण्यास घ्राणाधिक निरनिराळी इंद्रियेच पाहिजेत. एक गुण दुसऱ्या इंद्रियाने घेता येतच नाही. शिष्य, खरे, परंतु हा दृष्टांत बरोबर जुळत नाहीसे वाटते. कारण गंधाधिक गुणांमध्ये जसा परस्पर भेद आहे तसा चैतन्य आणि आनंद ह्यात मुळीच नाही. गुरु, चैतन्य आणि आनंद या दोन्हीचा अभेद जो तू म्हणतोस तो काय साक्षीच्या ठिकाणी की दुसऱ्या ठिकाणी ते सांग. साक्षीचे ठाई जर म्हणशील तर चैतन्य आणि आनंद यांचा जसा अभेद आहे तसा आंब्यामध्ये किंवा पुष्पामध्येही गंधादी गुणांचा अभेदच आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी जर म्हणशील तरी आमचा दृष्टांत तसाच जुळतो. इंद्रिये भिन्न भिन्न असल्यामुळे गंधादी गुणही भिन्न झाले. त्याप्रमाणे वृत्तीभेदाने चैतन्य आणि आनंद यात भेद आला. शिष्य, मग चिदानंदाचे ऐक्य तरी कोठे दृष्टीस पडते? गुरु, बुद्धीची जी सात्विक वृत्ती ती तर चिदानंदाचे ऐक्य स्पष्ट भासते. कारण ती वृत्ती स्वच्छ आहे. परंतु राजस वृत्ती मलिन असल्यामुळे तिजमध्ये सुखांशाचा लोप होतो. याच दृष्टांत चिंचेमध्ये मीठ घातले असता त्याचा आंबटपणा जसा कमी होतो त्याचप्रमाणे वृत्तीमध्ये रजोगुण मिळाल्याने तिचा आनंद लोपून जातो. शिष्य, आत्मा प्रियतम असल्यामुळे तो परमानंद रूप आहे असे विचारांती ठरले. परंतु योगा वाचून काय होणार? गुरु, जे योगाने होते तेच योगा वाचूनही होते असे आम्ही म्हणतो. शिष्य, तुमचा अभिप्राय समजला नाही. गुरु, जे योगाने होते तेच योगा वाचूनही होते. अरे, ज्ञानसिद्धीकरिता जसा आम्ही मागील प्रकरणी योग सांगितला तसे विवेकापासूनही ज्ञान होते असे आम्ही म्हणतो. ह्याविषयी गीतेत प्रमाण आहे. जे स्थान सांख्याने मिळते तेच योगानेही मिळते असे योगी आणि विवेकी या दोघांनाही ज्ञानद्वारा मोक्षरूपी फळ मिळते. शिष्य, दोन्हीही मार्गांचे फल एकच असल्यानंतर शास्त्राने दोन मार्ग का सांगितले? गुरु, कित्येकांना योग साध्य होतो आणि कित्येकांस विवेक करणे सोपे वाटते. अशा अभिप्रायाने भगवंताने दोन मार्ग सांगितले. शिष्य, तथापि मला योग आणि विवेक दोन्ही भिन्न आहेत असे वाटते. गुरु, असे तुला का वाटते? दोघांना ज्ञान सारखेच हे तर तू कबूल करतोस ना. शिष्य, पण योग्याला रागद्वेष मुळीच नसतात. गुरु, ती विवेक्यालाही नसतात. अरे, ज्याला आत्माच सर्वांमध्ये प्रिय झाला त्याची प्रीती विषयावर कशी जाईल? विषय प्रिय झाल्यावर मग अर्थातच त्याला कोणतीही गोष्ट प्रतिकूल नाही. मग रागद्वेष तरी कोठून येणार?
शिष्य. विवेक्याला देहादिकांस ज्या प्रतिकूल वस्तू असतात त्याविषयी द्वेष असतो. गुरु. तसा योग्यालाही असतो. शिष्य. तसा द्वेष करीत असताना तो योगीच नव्हे. गुरु. तशा वेळी तो विवेकी नव्हे. शिष्य. पण तुमच्या विवेक्याला द्वैताचे भान असते. गुरु. भान असते, परंतु ते व्यवहारकाली की विवेककाली? शिष्य. व्यवहारकाली. गुरु. तशा वेळी योग्यालाही द्वैत भान आहे. शिष्य. पण समाधीमध्ये कुठे आहे? गुरु. त्याप्रमाणे विवेक्यालाही विवेक दशेत द्वैत दर्शन नाही. याचे प्रतिपादन पुढील प्रकरणी म्हणजे पुढील अद्वैतानंद नामक 3ऱ्या अध्यायात आम्ही करू. शिष्य. तुमच्या विवेक्याला जगाचे भान मुळीच नसून सर्वदा निजानंदच जर भासला तर तो योगीच म्हटला पाहिजे, विवेकी कसला? गुरु. तसे म्हणतो कोण? आमच्या मते योगी आणि विवेकी एकच. ते तुझ्या समजुतीस पक्के यावे असे आमच्या मनात होते, तसे झाले. आता स्वस्थ आईस. ह्याप्रमाणे आम्ही ब्रह्मानंद प्रकरणाच्या या 2ऱ्या अध्यायी मंदबुद्धीच्या लोकांकरिता आत्मानंदाचे विवेचन करून हे प्रकरण आटपतो.